नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बिना ए टी एम नसेल तरी फोनपे कसं चालू करायचं आधार नंबरवरून ते प्रोसेस मी आज सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण प्लेस्टोरमध्ये जायचं आहे. प्लेस्टोरमध्ये भीम ॲप आणि फोनपे ॲप पहिले डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲपचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. इथून डाउनलोड करून घ्यायचा. त्याच्यानंतर मी पहिले फोनपे ओपन करून दाखवून देत आहे तुम्हाला. पहिले फोनपेमध्ये प्रोसेस करून घ्यायचे. फोनपे डाउनलोड होत आहे, थोडा वेट करा. फोनपे डाउनलोड झाल्यानंतर मग थोडा वेट करून घ्यायचा आहे. नेट थोडा स्लो आहे, इन्स्टॉलिंग होत आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करून घेत आहे मी. ओपन झाल्यानंतर इथून बँक सिलेक्शन करून घेत आहे मी. बँक सिलेक्ट झाल्यानंतर मोबाईल नंबर अपडेट असल्यामुळे डायरेक्ट लिंक झाल्यामुळे डायरेक्ट हे फॅशन होऊन जाईल, अकाउंटेड होऊन जाईल आपलं. त्याच्यानंतर इथे बघा डेबिट कार्डचं हे 6 अंकी कोड मागत आहे, एक्सपायरी डेट हे मागत आहे. त्याच्यामुळे आपण इथून बाहेर पडून घ्यायचं आहे. पहिले भीमपे ओपन करून घ्यायचं आहे. पहिले आपल्या ओपन झाल्यानंतर इथून हेलोच्या ठिकाणी इंग्लिश करून घ्यायचं आहे. हेलो इंग्लिश करून घ्यायचं आहे. एग्री करायचं आहे. प्रोसीड करून घ्यायचं. अलाव करून घ्यायचं. सगळ्या नोटिफिकेशनला अलाव द्यायचं आहे. सिम बघायचं आहे. इथं व्हेरिफिकेशन 3 कंप्लीट होईल, 3 स्टेप पूर्ण होईल. त्याच्यानंतर मग OTP येईल. OTP ऑटो झालेला आहे. त्याच्यामुळे लॉग इन झालेलं आहे माझं. इथे पासवर्ड क्रिएट करायचा आहे. मी क्रिएट करून घेत आहे. पासवर्ड करायचा आहे. इथे खाली ओके करायचं आहे. प्लीज वेट करून घ्यायचं थोडं. मग इथं नाव टाकून घ्यायचं. मी माझं कॅन्डिडेटचं नाव टाकून घेत आहे. कंटिन्यू करत आहे. नंतर इथे लॉग इन झालं आहे. लिंक अकाउंट करून घ्यायचं आहे. लिंक अकाउंटवर क्लिक करायचं. लिंक अकाउंटवर क्लिक केल्यानंतर मग बँक अकाउंट करायचं. बँक अकाउंट ॲड करायचं. पहिले आपल्याला बँक अकाउंट महाराष्ट्र आहे माझं, महाराष्ट्र करून घेतो मी. इथं बँक सिलेक्ट केलेली आहे. सिलेक्ट करून घेत आहे बँक मी. इथं प्रोसीड झाल्यानंतर ॲटोमॅटिक अकाउंट ॲड होऊन जाईल. मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे आधारमध्ये इथून मग पुढे प्रोसेस करायचं आहे. आता चेक बॅलन्सवर क्लिक करायचं आहे. आता चेक बॅलन्स आधार नंबरवर क्लिक करायचं आहे. डेबिट कार्डने करायचं. आधारचे पहिले 6 अंकी टाकून घ्यायचं. इथे आपण अशाच नवीन ट्रिकसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो. प्रोसीड करून घ्यायचं. इथं पासवर्ड क्रिएट करून घेत आहे, हाईड करून घेत आहे सिक्युरिटी रिझनमुळे. प्रोसीड करून घेतो पुढे. आता चेक बॅलन्स करून घेत आहे. हाईड करून घेत आहे. इथं बॅलन्स शो झालेला आहे. 4,195 रुपये दाखवत आहे मित्रांनो. आता इथून डायरेक्ट
एक्झिट करून घ्यायचं आहे. फोनपेमध्ये ओपन करून घ्यायचं, डायरेक्ट बॅलन्स दाखवून देईल आपल्याला. इथून बाहेर पडून घ्यायचं, फोनपे ओपन करायचा. ओपन झालेला आहे फोनपेमधून मग बँक अकाउंटला चेक बॅलन्स करायचा. इथून डायरेक्ट पिन टाकून घ्यायचा, हाईड करून घ्यायचा. सिक्युरिटी रिझनमुळे 4195 रुपये हे दाखवलेले आपल्याला. अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील मित्रांनो.